आणि भगवान बुद्ध, ब्राह्मण आणि भगवान बुद्ध, त्यामध्ये भाग 2. द्रोण नामक एक ब्राह्मण तथागताजवळ गेला आणि त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारून त्याच्याजवळ तो बसला. असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतम, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करत नाहीत. तो ब्राह्मण, द्रोण नावाचा ब्राह्मण तथागताला म्हणतो की मी असं ऐकलं आहे की श्रमण गौतम जे वयोवृद्ध ब्राह्मण झाले आहेत त्यांना अभिवादन करत नाहीत, त्यांना चांगल्या जागेवर बसू देत नाहीत किंवा त्यांना आसनही देत नाहीत. गौतम, श्रमण गौतम, हे खरे आहे का की आपण असे करता? असे असेल तर ते हे बरे नव्हे. श्रमण गौतम, जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुशलशीलवान मातापित्यापासून ज्याचा जन्म झाला, पूर्वीच्या 7 पिढ्यापर्यंत त्यांचे कुल पवित्र आहे आणि निष्कलंक होते, त्याचा जन्म निर्दोष होता, अभ्यासू, वेदमंत्रज्ञ, अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदांत तो पारंगत होता, तसेच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता. महापुरुषा लक्षणाच्या अभ्यासात कुशल व विश्वतज्ञ असा तो होता. तर श्रमण गौतम माझ्या बाबतीत असे संपूर्णपणे यथातथ्य ठरेल, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी हे असे आहेत. द्रोण जे प्राचीन मंत्रनिर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते, त्यांच्या आपल्या मंत्रांची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात होता. उदाहरणार्थ अठ्ठक, वामदेव, विश्वामित्र, जगदनंदी, अंगिरथ, भारद्वाज असे त्यांना म्हटले असत की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्म सदृश, देव सदृश, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातीभद्र. द्रोणा, या 5 पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, आम्हाला हे ब्राह्मणाचे 5 प्रकार माहीत आहेत, तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा, म्हणजे मला हे 5 प्रकारचे समजतील. ब्राह्मणा, तर लक्ष देऊन ऐक, मी सांगतो. ठीक आहे, तो बोलला आणि तथागत सांगू लागले. द्रोण, ब्राह्मण सदृश केव्हा होतो? हे द्रोण, एखाद्या ब्राह्मण कुलशीलवान मातापित्यापासून जन्म घेतो. 7 पूर्व पिढ्याकडून त्याला पवित्राचा वारसा प्राप्त झालेला असतो. जन्माच्या दृष्टीने तो सार्थक, निर्दोष असतो. 48 वर्ष ब्रह्मचर्याचे तो पालन करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल धर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्याची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो. पण द्रोण, धर्मानुसार म्हणजे तर काय? तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यावसायिक न होता, भिक्षापात्राचा तिरस्कार न करता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा घेऊन न टाकतो. स्त्रीशांचे मुंडन करतो, प्रत्येक काषाय वस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी ग्रहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व, अधर अशा सर्व दिशांत मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक तसेच असीमित वृत्तीचे आणि घृणा किंवा कुविचारविना तो संसार करीत असतो. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो. एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व आणि अधर अशा सर्व दिशांनी करुणा, मुदिता, उपेक्षापूर्ण विचारांची, सर्वत्र दूरगामी, व्यापक, असीमित आणि घृणा किंवा कुविचारविना तो सर्वत्र संसार करत असतो.
अशा प्रकारे ह्या 4 ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर देहविच्छेदन झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण सदृश्य होतो. ब्राह्मण देव सदृश्य कसा होतो? द्रोण समा असाच प्रकारचा सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण देऊन द्रोण तो शेती, व्यापार इत्यादी मार्गाने आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकवीत नाही आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पतीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय, तर क्रय विक्रयाने प्राप्त न करता तिच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे अशा ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो. ब्राह्मणीकडे जातो. अत्यंज, व्याध, वेळू, कारागीर, रथाकार किंवा आदिवासी यांच्या कन्याकडे नव्हे किंवा संतानवती, स्तनपानपक्षम किंवा ऋतुप्राप्त न झालेल्या कन्येकडे कधीही नाही. द्रोण तो गर्भवती कन्येकडे जात नाही, तर असे केल्यास होणारी संतती कलंकित ठरते. तो स्तनपानक्षम कन्येकडे जात नाही, तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल. आणि ती ऋतुस्थान नाही तर कन्येकडे तो का जात नाही? हे द्रोण जर ते अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती अथवा क्रीडा अथवा सौख्य यांचे निधान न होता केवळ संतानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणीला महत्त्व उरेल. आणि वैवाहिक जीवनात त्या संतान प्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि ग्रहत्या करून ग्रहीण जीवन पत्कारतो. आणि उभ्या प्रकारे ग्रहीण झाल्यानंतर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम, द्वितीय, तृतीय ध्यान प्राप्त करून चतुर्थ ध्यानाची साधना करीत सिद्ध होतो. आणि अशा रीतीने हे 4ही धनाची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण देव सदृश्य होतो. आणि हे द्रोण ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण असा होतो. हे द्रोण अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊन तो ही असाच विवाहित होतो. आणि वैवाहिक जीवनात संतान प्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने भारून जाऊन संसारात मग्न होतो. ग्रह जीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि ग्रहीण जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही. आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो, असे उल्लंघन करीत नाही. त्यांच्या बाबतीत असे म्हणता येईल की तो बंधनाच्या मर्यादेतच जीवन व्यतीत करतो, सीमोल्लंघन करण्याचा कधी प्रयत्न करत नाही. आणि म्हणूनच ह्या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात. द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण बंधनयुक्त होतो. आणि द्रोण ब्राह्मण बंधनभंजक कसा होतो? हे द्रोण अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण तुला देतो. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे योजितो. क्रियाविक्रियाने प्राप्त झालेली अथवा ब्राह्मणी अथवा तिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले आहेत अशी जो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय, अंतज, भूदासी कन्येकडे किंवा जातीभ्रष्ट, व्याध, वेळू, कारागीर, रथाकार, आदिवासी यांच्या कन्येकडे किंवा संतानवती, स्तनपानक्षम, ऋतुमती, अप्राप्त ऋतू अशा स्त्रियाकडे जातो. कामतृप्ती, क्रीडा, सौख्य आणि संतानोत्पत्तीचे साधन या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्त्व वाटत असे. तो परंपरागत बंधनाचे पालन करीत नाही, तो त्यांचे उल्लंघन करीत नाही असे म्हटले जाते. तो बंधनाचे पालन करीत नाही तर बंधनाचे उल्लंघनही करतो आणि म्हणूनच त्याला बंधनभंजक असे म्हणतात. जो बंधनाचे पालन करत नाही पण बंधनाचे
जो बंधनाचे उल्लंघन करतो त्याला बंधनभंजक असे म्हणतात. अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधनभंजक म्हणतात. आणि द्रोण ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो हे द्रोण अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण देऊन तुला सांगतो. तो 48 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन करून वेदमंत्राचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या परिपूर्तीसाठी धर्मानुसार किंवा अधर्मानुसार उपजीविका करीत तो कृषीबल, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्कारतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागून तो उपजीविका करतो. गुरुदक्षिणा चुकती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रियाविक्रियातून प्राप्त झालेली किंवा तिच्या हातावर विधियुक्त उदक सोडलेले आहेत अशा एखादी ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री स्तनावती, स्तनपान सक्षम इत्यादी कामतृप्ती क्रीडा किंवा संतानोक्तीचे साधन म्हणून गणली गेलेली अशा प्रकारे ते जीवन व्यतीत करतो. जेव्हा ब्राह्मण ज्याच्याबद्दल बोलला हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन कसे बरे व्यतीत करतो आणि त्यावर तो उत्तर देतो. अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो पण त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही. तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि असे म्हणतात की तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जातीभ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात. हे द्रोण अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण होतो असे म्हणतात. द्रोण प्राचीन मंत्रनिर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य न शब्द अक्षरता ज्ञान आहे त्यांना असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात. ब्राह्मण सदृश्य, देव सदृश्य, बंधनयुक्त, बंधनभजक आणि जातीभ्रष्ट. द्रोण ह्या 5 प्रकारपैकी तू कोणत्या प्रकारचा आहेस मला सांग. श्रमण गौतम, जर असे ब्राह्मणाचे 5 प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जातीभ्रष्ट ब्राह्मण तर नक्कीच नाही. पण श्रमण गौतम, आपले निवेदन अद्भुत आहे. आपण मला उपासक म्हणून स्वीकृती करण्याची कृपा करावी जेणेकरून यावजीवी आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला करता येईल. भाग 3. भगवान बुद्धाच्या धम्माचे टीकाकार. संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार कोण होते हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू. भगवान बुद्ध